नागपूरमधील एका NGOमध्ये महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव आणल्याप्रकरणी अध्यक्ष रियाज काझीला अटक करण्यात आली असून ATS या प्रकरणाचा तपास करत आहे. नाशिकमधील TCS प्रकरण ताजे असताना आता नागपूरमध्येही धर्मांतर, धार्मिक दबाव आणि लैंगिक शोषणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वंचित मुलांसाठी काम करण्याचा दावा करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचा NGO अध्यक्ष रियाज फाजिल काझी याला पोलिसांनी अटक केली आहे. या संस्थेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी आणि फिकर फाउंडेशन या संस्थांचा सर्वसर्वा रियाज काझी याच्यावर त्याच्याच संस्थेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी छळाचे आरोप केले आहेत. या संस्थेची HR प्रमुख म्हणून काम करणाऱ्या एका 23 वर्षीय महिलेने याबद्दलची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी ही कारवाई केली. आतापर्यंत एकूण 4 महिला कर्मचाऱ्यांनी त्याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये विनयभंग, सायबर स्टॉकिंग आणि धार्मिक सक्तीचे गंभीर पैलू समोर आले आहेत. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार आरोपी रियाज गेल्या 2 वर्षांपासून तिचा छळ करत होता. त्यांनी अनेकदा तिला केबिनमध्ये बोलावून मिठी मारणे, आक्षेपार्ह टिप्पणी करणे आणि शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. CCTV कॅमेरे बंद करून त्यांनी महिलांना खासगी भेटीसाठी भाग पाडल्याचेही समोर आले आहे. केवळ लैंगिक छळच नाही, तर आरोपीने काही कर्मचाऱ्यांवर धार्मिक विधींचे पालन करण्यासाठी दबाव आणत असे. हिंदू मुलींना रोजा ठेवणे आणि नमाज पठण करण्यासाठी सक्ती केली जात होती. या दबावामुळे अस्वस्थ होऊन अनेक कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच नोकरी सोडली आहे. तसेच महिला कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या वैयक्तिक आयुष्यावर पाळत ठेवण्यासाठी रियाजने बनावट Instagram खाते तयार केली होती. त्याद्वारे तो त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना मानसिक त्रास देत असे. या प्रकरणातील आरोपीला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही संस्था 2010 पासून कार्यरत आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या नावाखाली संस्थेला मिळणारा निधी कुठून येतो आणि त्याचा वापर कुठे केला जातो याची सखोल चौकशी पोलीस आणि IT विभाग करत आहेत. आरोपीचे कुठल्या कट्टरपंथी संघटनांशी संबंध आहेत का आणि हे प्रकरण नाशिक TCS प्रकरणासारखेच आंतरराज्यीय रॅकेटचा भाग आहे का याचा तपास ATS कडून केला जात आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातील डेटा आणि बनावट सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.